ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेटवा ग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. सगळ्यात जास्त कोणाला गमवावं लागलं असेल ना तर ते तुम्हाला बाबा. त्या अपघातामुळे हे असं आयुष्य आलं तुमच्या वाट्याला. लग्न झाल्याशिवाय नाही समजणार ते तुला. अगं म्हणून तर नवऱ्याला सोडून बायका माहेरी जायला तयार नसतात. भास्कर आणि जावडे, त्या बोकीलला त्या मंगला कामतची कंपनी ब्लॅकलिस्टेड करायची असेल तर त्यासाठी काहीतरी कारण हवं असणार. सत्तेचा केंद्रबिंदू असणाऱ्या आणि तरीही प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या माणसांनी खरं म्हणजे फार सावध राहायला हवं. निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांच्याकडे असतो ती माणसं जनतेशी संबंधित असतात. या लोकांनी घेतलेले काही निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतात, पण त्यांच्या भोवती त्यांच्या हितशत्रूंनी एक चक्रव्यूह रचलेला असतो. या चक्रव्यूह रचणाऱ्यांचा प्रयत्न असा असतो की त्यांच्या हितसंबंधांना कुठलाही धोका पोचत असेल तर ते आधी त्यांना कळायला हवं. एक मिनिट, साहेब बोलते. शिंदे, रेशनिंगच्या बाबतीत गुन्ह्याचा तपास पूर्ण होता कामा नये. कळलं? आता वेळ कसा काढायचा तपासात हे आम्ही पुढाऱ्यांनी पोलीस खात्याला सांगायला नको. कोणत्याही परिस्थितीत तपास पुढे सरकता कामा नये. हा. काय काय म्हणलात? बदली? हा? बदली का हो? अहो चांगलं आहे की पोस्टिंग. अहो बसल्या जागी तुम्हाला सगळं खायला मिळतंय, चायला दुखतंय कुठं? हा? त्या बाईमुळे? हो खुळे की काय तुम्ही? हा? नाही 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 नाही, त्या बदली बिदलीचं काही सांगू नका, होणार नाही. काय काय तब्येत? बर बर बर, ठीक आहे, बघू बघू. हा, पण ते गुन्ह्याचा तपास, रेशनिंग, तो पूर्ण होता कामा नये एवढं लक्षात ठेवा. काय मग शिंदे साहेब, तुमच्या जागी कोणाचं नाव सुचवाल तुम्ही? बर, ठीक आहे ठीक आहे. हो बघू बघू, ठीक आहे. हो चायला या बाईमुळे सगळ्यांच्याच तब्येती बिघडायला लागल्यात पांडे. साहेब, दुकानाला टाळी लागलीत, सील केलीत आमची दुकानं, रोजचा धंदा बुडतोय. काहीतरी करा साहेब.
जरा सबुरीनं घ्या, काही काळजी करू नका. साहेब आमच्या तर तोंडचंच पाणी पळालंय. स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काय होईल, तेही तुम्ही असताना. फारच मोठा दणका बसलाय साहेब, धास्तावलेत सगळे. म्हणजे पूर्वीही रेड व्हायच्या, नाही असं नाही, पण ते अगोदर कळायचं आम्हाला. आम्ही पूर्ण तयारीत असायचो, सगळ्या रेकॉर्ड्स तयार करायचो. पण ही रेड अचानकच पडली. सगळं रेकॉर्ड चोपड्या सगळं बाईंनी सील करून नेलंय. चोपड्या उघडून जर कोणी तपासल्या ना तर आमचं काय खरं नाही. मरेपर्यंत पत्रव्यवहाराचा पत्ता जेलचाच द्यावा लागेल. किती काळजी करताय हा? इतकी वर्ष व्यापार केलायत ना. अहो तुमच्या धंद्यात काय किंवा आमच्या राजकारणात काय, असं व्हायचंच. कधी खाली कधी वर. हा? पण साहेब ह्या बाई जरा वेगळ्याच दिसत आहे. त्यांना मॅनेज करणं एवढं सोपं नाही. काही चर्चा करून तोडपाणी करून प्रश्न सोडवले तर. अजिबात तसलं काही करायचं नाही. काहीही तसलं करू नका. काय आहे, प्रत्येकावर मात करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. मला पैसे देऊन मॅनेज करता येतं, कोणाला बाईच्या लफड्यात अडकवून, कोणाला पुरस्कार देऊन. अशा पद्धतीने मॅनेज करता येतं. पण या बाईंच्या बाबतीत काहीतरी वेगळा विचार करावा लागणार. अंजली गुप्ते. माइंड गेम. अहो साहेब पण किती दिवस असंच लोंबकळत राहायचं. उद्या जर गुन्हे दाखल झाले आणि अटक झालीच तर अहो जामीन मिळणं मुश्किल होईल या प्रकरणात. बघू शेठ, बघू बघू, काळजी करू नका. काय आहे, मला त्या बाईंना प्रत्यक्ष भेटावं लागेल, त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल. साहेब जे काय करायचं ते करा, पण लवकर करा. ठीक आहे शेठ, बघतो मी, करतो. बरं आहे, बरं आहे. पांडे, त्या केशवरावला फोन लावा. त्याला सांगा साहेबांनी सांगितलंय दुष्काळाची भविष्यवाणी 2 दिवसात वर्तमानपत्रात छापून आली पाहिजे. केशवराव, पांडे बोलतोय. साहेबांनी सांगितलंय की दुष्काळाची बातमी 2 दिवसात छापून आली पाहिजे. काय एवढं फक्त लक्षात ठेवा. हां, बरं बरं बरं. कशी आहे मेरी आता? रिपोर्ट्स आणलेत? काय म्हणाले डॉक्टर? काय झालं अंकल? तुम्ही बोलत का नाही आहात? The doctor has said she's got blood cancer, leukemia. My God. I don't think so my daughter will last long. अंकल, हे बघा, असं धीर नका सोडू. आपण डॉक्टरांशी बोलूया, शक्य त्या सगळ्या ट्रीटमेंट्स करूया आपण.
I don't have any hope. Why are you saying so? Trust me, आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूया. Everything will be okay. अरे मैंने किसका क्या बिगाड़ा कि God is punishing me this way? My daughter. कोणालाही न दुखवणाऱ्या, कधीही कोणाचं काही वाईट न केलेल्यांनाही हा रोग होतो. अनफॉर्च्युनेटली चांगुलपणा, वाईटपणा याच्याशी कॅन्सरचा काहीच संबंध नाही. कोणालाही होतो तो. आय नो असाध्य रोग येतो, बट ट्रस्ट मी, we'll try our level best. It is not that easy. मला कल्पना आहे. आय अंडरस्टँड. पण अंकल, तुम्हीच जर असे खचून गेलात, धीर सोडलात तर काहीच साध्य होणार नाही. पण just try and be positive, okay? I'm sure we will fight this. काही नाही होणार मेरीला. Everything will be all right. And one more thing, uncle. पैशाची अजिबात काळजी करू नका. माझ्याकडे आजपर्यंतची जेवढी पुंजी असेल ना, ती सगळी मेरीच्या ट्रीटमेंटला लावूया आपण. डोंट वरी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अंकल, तुम्ही एकटे नाही आहात. आय एम देअर विथ यू अँड विल ऑलवेज बी देअर विथ यू. ओके? Thanks. Your words are very comforting, my son. Thanks very much. Okay. Now tell me, why do you come here today? नाही, सहजच आलो होतो. नथिंग इम्पॉर्टंट. No. Don't worry. Now I'm okay. I'm okay. I'm perfectly okay. You've come so far. It must be something very important. Tell me. शुअर. मी त्या आदिवासी स्त्रियांना अंजली गुप्तेंकडे घेऊन जातोय. त्या सगळ्या स्त्रिया इतक्या घाबरल्यात ना, हे लहानू शिवा प्रकरण झाल्यानंतर आणखीनच खचल्यात. मी त्यांना त्या दिवशी जाऊन समजावलं. म्हटलं, तुम्ही अंजली मॅडमशी जाऊन बोला. त्या तुमचे सगळे प्रश्न ऐकून घेतील, त्यातून काहीतरी मार्ग काढतील. So you're going to meet the collector tomorrow? लेट्स सी. बघूया काय होतं ते. अंकल, यू टेक केअर. अजून कशी नाही आली ही अंजली? आत्ता येतील मंडळी. मंगलाताई, जावई बापू सगळे आले आणि अंजू इथे हजर नाही. बरं दिसेल का ते? काय बरं दिसायचंय? असं काय बोलताय? मंगलाताई सासूबाई आहेत ना आकांक्षाच्या, अंजूला भेटायला येत आहेत इथे. त्यांचा तरी मान नको राखायला? येईल अंजू. बैस बैस, ये बैस. अगं, ती कामात अडकली असेल आणि अंजू यायच्या आधीच ही मंडळी आली ना, तर आपण आहोतच ना त्यांना रिसीव्ह करायला. तोवर अंजू येईल. ते झालंच हो, पण ते काही रीतीला धरून होणार नाही. अंजू ना इथे असायलाच हवं. या मुलीचं ना असंच आहे,
कामापुढे तिला कशाचं भानच नसतं. काळ वेळ कशाची शुद्ध म्हणून नसते. अंजू जे काही करते ना ते अगदी मनापासून करते, म्हणूनच तिला अगदी वरच्या दर्जाचं यश मिळतं. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मंगलाताईंना काही वाईट वगैरे वाटणार नाही, कारण त्या कलेक्टर अंजूला भेटायला येत आहेत, आकांक्षाच्या बहिणीला नाही. हे काय बोलताय? बरोबरच बोलतोय मी. समजा अंजू कलेक्टर नसती तर त्या भेटायला आल्या असते? शक्यच नाही, हे कारणच नाही ना भेटायला यायचं. पण अंजू कलेक्टर आहे आणि त्या मंगलाताईंचा इथे भला मोठा बिझनेसचा पसार आहे. त्यामुळे कलेक्टरची आमची कशी खासगी ओळख आहे, नातं आहे, हे इथल्या सगळ्या सरकारी ऑफिसेसना कळावं म्हणून हा कटाटोप आहे. काहीतरीच तुमचं. मला नाही तुमचं सारखं पोलिसी तर्क लावणं काय पटत नाही. म्हणजे कुणी कुणाला सरळ आपलं भेटायला येईल, बोलेल असं वाटतच नाही का तुम्हाला? सारखं असं वेगळ्या चष्म्यातून जगाकडे बघायचं आणि सारखा संशय कसला मनात ठेवायचा? रमा, मनानं सरळ असावं, पण अति भाबडं असणं म्हणजे नुकसान करून घेणं आहे. अंजूला भेटायला मंगलाताई का येत आहेत हा प्रश्न खरं तर तुला पडायला हवा. मला नाही बाई असा काही प्रश्न पडला. माझ्या नाही मनात असे काही विचार आले. अरे या या या. आलेच का? कशी आहेस ग? नमस्कार. या ना, या 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 नमस्कार. या जावई बापू, बसा ना. वाटच बघत होतो आम्ही. बसा 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 बसा. बसा जवळ बापू, बरं आहे ना? बस ना बाळा, बस बस बस. अंजली यायची अजून. हो का? आम्हाला वाटलं आम्हालाच उशीर झाला म्हणून. नाही म्हणजे निघाली आहे, येईलच एवढ्यात. चालेल हो, कामात बिझी असेल ना ती. हो ना, हो. नाही तर वेळेची अगदी पक्की आहे ती. सहसा उशीर होतच नाही तिला. बरं तुम्ही कशा आहात? हो, मी बरी आहे की. आकांक्षा काय म्हणतेय? आकांक्षा, तिलाच विचारा ना. अहो, एका कंपनीची मोठी मालकीण आहे ती. हो, मी म्हटलं आकांक्षाला, हे बघ आकांक्षा, तू सुद्धा आता व्यवहारात लक्ष घालायला हवं, थोडंफार शिकायला हवं. घरातली कामं करायची म्हणजे काय हो? काय आकांक्षा? हो आई, सासूबाईंना मी म्हटलं की हे सगळं मला नाही जमणार, मी आपली घरातच बरी आहे. पण नाही म्हणाल्या त्या. काय रमाताई, आकांक्षा काय, आपली अंजू काय, या आपल्याच मुली आहेत ना हो. पण घरातल्या मुलींनी असं घरातल्या घरात बसून राहणं, अडकणं मला अजिबात आवडत नाही बघा. आली अंजू. बसा बसा ना प्लीज. ताई कशी आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? बस ठीक, बस ना. हो. बसा. अभिजित, पुष्पगुच्छ दे ना तिला. अहो या फॉर्मॅलिटीज कशासाठी? थँक्यू. अगं फॉर्मॅलिटी कसली? तू कलेक्टर झाल्याचा केवढा अभिमान आहे आम्हाला. अहो बसा ना प्लीज. प्लीज हॅव अ सीट. अंजू, सासूबाई सारख्या म्हणत होत्या की तुला भेटायचंय म्हणून, पण समहू वेळेचं काही जमत नव्हतं. शेवटी आज जमलं. हो,
मलाही भेटायची चहा. चहा. भेटायची मलाही खूप इच्छा होती, पण ऑफिसचे दौरे, वर्कलोड, त्यामुळे काही जमलंच नाही. पण आज जमली हे काय बरं झालं ना. आणि तुझ्या आई वडिलांची सुद्धा भेट झाली ना ग. मंगलाताई, आमचे आई बाबा आले तिथे 4 दिवस राहायला. ताईलाही पाठवून दिलं तिथे तर फार बरं होईल. अर्थात तुमची परवानगी असेल तर. चालेल ना? हो चालेल ना, चालेल. अगं आकांक्षाचा हक्कच आहे माहेरपणाला यायचा. चालेल ना, काय माझी काही हरकत नाही बाई. मंगलाताई, आज तुम्ही इथेच जेवून जा. हो हो, जेवूनच जा तुम्ही. नको नको रमाताई, आज आम्ही फक्त अंजूचं स्वागत करायला आलो होतो पुष्पगुच्छ देऊन. जेवायला काय, पुन्हा कधीतरी येऊच की. काय ना अंजू, आता असं मधून मधून भेटीगाठी होणारच आहेत ना आपल्या. अगं तू आता एरियात आहेस ना, मग आपल्या भेटीगाठी होतीलच. हो. रमाताई, या मुलीकडे तुम्ही आता 4 दिवस राहायला आलात ना, आता दुसऱ्या मुलीकडे 4 दिवस पाहुणचार घ्यायला तुम्हाला आलंच पाहिजे. बघू आता कसं काय जमतंय ते. म्हणजे यायला खरंच खूप आवडलं असतं, पण आता यावेळेला हे बघा, पण बिन मी काही ऐकून घेणार नाही हो. हा माझा हट्ट आहे समजा, ही विनंती आहे माझी. ए हो आई, खरंच तू यायला हवंयस आमच्याकडे. ताई, आई तुझ्याकडे येईलच ग, पण तू मात्र उद्या नक्की ये. हवी तर मीच तिची बॅग भरून देईन ना, मग तर झालं. पोलीस आणि राजकारणी यांची चांगल्या आणि सकारात्मक किंवा समाजोपयोगी कामांसाठी हातमिळवणी झाली पाहिजे, पण असं सहसा दिसत नाही. उलट बऱ्याच वेळेला समाजविरोधी कृत्यांमध्ये त्यांचं बऱ्यापैकी साटलोटं दिसतं. खरं म्हणजे या दोन्ही यंत्रणा स्वतंत्र असायला हव्यात. पोलीस यंत्रणेला निर्भयपणे कुणाचाही मुलाहिजा न ठेवता काम करता आलं पाहिजे. अनेक वेळा कुठल्याही दबावाला बळी न पडता कठोरपणे काम करणारे काही पोलीस अधिकारी आपल्याकडे आहेत. दुष्टांचं निर्दालन करणं आणि जनतेला न्याय मिळवून देणं यासाठीच खरं ते झटत असतात. पण अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाच्या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा. आम्हाला त्या सुयोग्य वाटल्या तर त्यांची आम्ही जरूर निश्चितपणे नोंद घेऊ. आमच्या पत्रव्यवहाराचा पत्ता आहे हा. अरे गावामध्ये असा रस्त्यात दगड मांडून पावसाचं भविष्य वर्तवणाऱ्या माणसाने नुसतं दुष्काळ असं म्हटलं की लोक उभ्या उभ्या कोसळायचे.
आमच्यावर दबाव आणण्यासाठी, आमच्या प्रयत्नांना खीळ बसावी म्हणून तुम्ही ह्या आदिवासी लोकांना फितवून धमकावून इथपर्यंत घेऊन आलात. असं करताना तुम्हाला लाज नाही वाटली? तुम्ही दोघंही मला तिच्या घरी जाऊ देत नाही. मग मी तिला बाहेरच भेटणार, अगदी सहज भेटल्यासारखी.